श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संत कान्होपात्रेची संपूर्ण कथा सांगणार आहे. विठ्ठल भक्तीचा लखलखीत आविष्कार घडवणाऱ्या कान्होपात्रेविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. त्यांनी बरीच अभंग रचना केली असावी, परंतु ते लिहिणारं असं कोणी नव्हतं. त्यामुळं त्यांचं खूप थोडं काव्य उपलब्ध आहे. पण त्यांचं जे भक्तिरस पूर्ण अभंग उपलब्ध आहेत त्यातल्या विठ्ठल भक्तीच्या आविष्काराने आपण दिपून जातो. इतर विठ्ठल भक्त स्त्रियांहून कान्होपात्रेचं जीवन पूर्णतः भिन्न आहे. तर ऐका मग संत कान्होपात्रेची संपूर्ण कथा. श्यामा नावाच्या अतिशय धनवान रूपसंपन्न गणिकेच्या पोटी कान्होपात्रेचा जन्म झाला. ऐषारामी आणि सुख उपभोगी वातावरणामध्ये ती वाढलेली. त्या घरात विठ्ठल भक्तीची परंपरा असणं शक्यच नाही. वैश्या कुळातल्या स्त्रीला गुरु तरी कोठून लाभणार. पण गणिकेच्या भोगविलासी मार्गाकडे न वळता ती परमार्थ मार्गाकडे वळली आणि उत्कट भक्तीने परमेश्वर स्वरूप पावली. पंढरपुरापासून 7 कोसांवर मंगळवेढे गावात राहणाऱ्या धनाढ्य श्यामा गणिकेच्या पोटी कान्होपात्रेने जन्म घेतला. वडील अर्थात कोण होते ते माहिती नव्हतं, पण श्यामाचा अंदाज असा होता की गावचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर हाच तिचा वडील असावा. लहानपणीच तिच्या पायात बांधले गेलेले चाळ कोड कौतुकाचे नव्हते, तर वैश्यवृत्तीला अपरिहार्य असं नृत्य शिकण्यासाठी होते. रूप आणि तारुण्याच्या जोरावर लोकांकडून पैसे वसूल करावेत असं वातावरण अवतीभोवती होतं. आईचा आग्रहही तसाच होता, पण भक्तीचा अंकुर तिच्या हृदयामध्ये फुटला होता. कान्होपात्रा रूपवती होती, तितकीच बुद्धिमानही होती. ती मेनका अप्सरेचा अवतार असल्याचं लोककथांमधून मांडलं गेले. गायन आणि नृत्यामध्ये ती अगदी लहान वयात प्रावीण्य मिळवलं होतं. हळूहळू तिचं कला नैपुण्य आणि सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरली. तिची आई अत्यंत धनवान गणिका होती. महालासारखा त्यांचा भव्य असा वाडा होता. अनेक दासी तिच्या सेवेला तत्पर होत्या. श्यामाने कान्होपात्रेच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती. कान्होपात्रेने आपला गणिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा असे तिच्या आईची इच्छा होती. मुलीच्या रूपगुणांना योग्य असा पुरुष कान्होपात्रेला मिळावा असं श्यामाला वाटत होतं. पण कान्होपात्रेने आईला स्पष्ट सांगितलं की माझ्यापेक्षा रूपवान पुरुष असेल तर मी त्याच्याजवळ राहीन, विवाह करेन. ही अट अर्थात कठीण होती. मंगळवेढ्याच्या एका धनाढ्य व्यक्ती सदाशिव मालगुजर याची नजर कान्होपात्रेवर पडली. त्याने कान्होपात्रेचं नाचगाणं बघण्याची इच्छा व्यक्त केली. श्यामाने काहीतरी सांगून कान्होपात्रेला कसंबसं सदाशिवासमोर आणलं. त्याची विषारी नजर तिच्यावर पडली. याच्यासारख्या नीच माणसाच्या इच्छेखातर आपण गायन नृत्य करणार नाही असं तिने त्याच्या तोंडावर सांगितलं. भडकलेल्या सदाशिवने सूड घेण्याचे ठरवले. ती त्याची मुलगी असल्याचे श्यामाने त्याला सांगितलं, परंतु तो इतका व्यसनाधीन झाला होता की त्याने ते खोटं असल्याचं म्हटलं. श्यामा आणि कान्होपात्रेचा त्याने छळ सुरू केला. वैभव ओसरलं. त्याच्या विरुद्ध न्याय कोण देणार. अखेर श्यामाने त्याची माफी मागितली. त्याने 3 दिवसात कान्होपात्रेला आपल्या समोर आणून उभं करण्याचा हुकूम दिला. या संकटाने कान्होपात्रा डगमगली नाही. ती परमेश्वराचा धावा करू लागली. पहाटे डोळा लागला आणि भजन टाळांचा गजर ऐकून कान्होपात्रेला जाग आली. वारकऱ्यांचा एक घोळका आषाढी निमित्त भजन गात पंढरपुरात चालला होता. त्या क्षणी मनातला अस्पष्ट विचार तिने पक्का केला. तिची म्हातारी दासी हौसा वारकरी होती. बळजबरी अत्याचारातून सुटण्यासाठी आलेली ही संधी तिने जाणली आणि देवाने तिला ती दिली. हौसाच्या मदतीने तिने फाटके विटके कपडे घातले आणि ती पंढरपूरला निघाली. तिच्या मनाला विठ्ठलाची ओढ लागलेली. मध्यरात्रीच्या अंधारात एका दासीच्या वेशात तिने मंगळवेढे सोडले. यापुढे रूपवती तरुण कान्होपात्रेने निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलावरती विसंबून राहण्याचा जीवनक्रम ठरवला. पंढरपूरला आल्यावर तिनं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी ती संपूर्णपणे त्याच्या चरणी एकाग्र झाली. व्याकुळ भावनेने ती विठ्ठलाची विनवणी करू लागली. मज अधिकार नाही भेटी देई विठाबाई, ठाव देई चरणापाशी तुझी कान्होपात्रा दासी. आपलं सगळं अस्तित्व विठोबाच्या पायी समर्पित करून तिने त्याचं दास्यत्व पत्करलं. कान्होपात्रा स्वरचित अभंग गाऊ लागली आणि तिचा स्वर्गीय आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाले. तिथे येणारे सारे विठ्ठलावरच्या प्रेमामुळेच येत होते. त्या अभंगातला भाव त्यांच्या हृदयाला भिडला. वृद्ध हौसाबाईने कान्होपात्रेसाठी आणि स्वतःसाठी एक झोपडी बांधली. कान्होपात्रा दिवसातून 2दा विठ्ठलाचे देऊळ झाडून पुसून लख्ख करीत असे. पहाटे आणि रात्री ती देवासमोर नृत्य करत असे, भजन करी. लोकांना वाटे ती देवाचं वेड लागलेली गरीब घरातील गरीब शेतकऱ्याची पोर आहे. कान्होपात्रा दिवसेंदिवस विठ्ठल भक्तीत खोल बुडत गेली. लोक तिचा आदर करू लागले. भोगविलासी इच्छा तिला नव्हतीच. मूळचा ओढाच परमार्थाकडे असल्याने तिच्या ध्यानी मनी विठ्ठल राहू लागला. मन त्याच्या चरणी एकाग्र होऊ लागले.
त्याची भेट व्हावी म्हणून तळमळ तिची होऊ लागली. जीवाचे जीव लगे माझे कृष्णाई कान्हाई, सावळे डोळसे करुणा येथू देई काही, अशी आर्त विनवणी उमटू लागली. कालांतराने सर्व सुखाचे जे निज सुखाचे सारगे माय, तो हा पंढरी राय विठेवरी, असा समाधानाचा शांतीचा भाव मनी उमगला. विठ्ठलाचे चरण हे आत्मसुखासमान असल्याने सर्व इच्छा वासना मिटल्या. इकडे नगर प्रमुखावर खवळलेल्या लोकांनी त्याच्या घराला आग लावली, पण तो निसटून बादशहाकडे गेला. बादशहाच्या साह्याने त्याने लोकांवर सूड उगवला, त्यांच्या घरादारांवर नांगर फिरवला, त्यांना पकडून तुरुंगात टाकून हाल केले आणि सर्वत्र वचक बसवला. नंतर त्याने कान्होपात्रेचा पत्ता मिळवला आणि तिच्या लावण्याचं वर्णन करून तिला जनानखान्यात दाखल करण्याविषयी बादशहाला हुसकावून दिलं. बादशहाने पंढरपूरच्या पुजाऱ्यावर फर्मान बजावलं की त्याने कान्होपात्रेला स्वाधीन करावं, नाहीतर मंदिर जमीनदोस्त करण्यात येईल. विठ्ठल मंदिराला सैनिकांचा गराडा पडला. आपल्यासाठी लाखोंचं भक्तिस्थान असलेलं सारं सर्वस्व विठ्ठलाचं राऊळ उद्ध्वस्त व्हावं हे तिला सहन होणे शक्यच नव्हतं. कान्होपात्रा सेनाधिकाऱ्यासमोर हजर झाली. तिने एक वार विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी मागितली. कान्होपात्रा तडक देवासमोर हात जोडून उभी राहिली. देवापासून दूर जाण्याची कल्पना तिच्यासाठी असह्य होती. ती देवाला म्हणाली, नको देवराया, अंत आता पाहू, प्राण हा सर्वस्व फुटो पाहे. हरिणीचे पाडव व्याघ्रे धरियले, मज लागी जाहले तैसे देवा. तुझ विन ठाव न दिसे त्रिभुवनी, धावो जननी विठाबाई. मोकलुनी आस, झाले मी उदास, घेई कान्होपात्रेस हृदयास. परमेश्वराची आर्त व्याकुळ विनवणी करत असलेला तिचा आवाज सर्वत्र भरून राहिला. आपल्या उत्कट भक्तीने चराचर चैतन्याशी ती जोडली गेली आणि अखेर त्या चैतन्याशी एकरूप झाली. आपल्या विठ्ठलाच्या पायाशी तिने देह ठेवला. एक आख्यायिका अशी आहे की त्यावेळी चंद्रभागेला प्रचंड महापूर आलेला. सारं यवन सैन्य वाहून गेलं. विठ्ठल मंदिरही जलमय झालं. चंद्रभागेतल्या एका खडकाळ जागी आधी तिचं शरीर अडकलं, मग ते महासागराच्या खोल तळाकडे चंद्रभागेने वाहून नेलं. दुसऱ्या दिवशी पूर ओसरल्यावर तिचा मृतदेह ज्या खडकाळ जागी काही काळ पडला होता तिथे एक तरटी वृक्षाचं रोप उगवल्याचं आढळलं. तो अक्षय तरटी वृक्ष आजही कान्होपात्रेच्या विठ्ठल भक्तीची ग्वाही देत तिथे उभा आहे. कान्होपात्रेने स्वतःला देवाची वधू म्हणवलं तरी तिचा विठ्ठल तिच्यासाठी आई होता, सखा होता, माय बाप बंधू भगिनी होता. देहाच्या उपाधी सुटाव्या म्हणून देवाकडे प्रार्थना करते. कान्होपात्रेला अजून काय हवं होतं? देगा प्रेम कळा नाम तुझे. विठ्ठल तिच्यासाठी कळवाळू माय माऊली होता. दासाची कळकळ वागवणारा, दिनांचा नाथ, कृपावंत मालक होता. भक्तांचा दास होता. ज्याच्या प्राप्तीसाठी चारी वेद, सहाही शस्त्र शिनली, तो केवळ भक्तीने प्राप्त होतं. अघा वैकुंठीचा राया, अघा विठ्ठल सखया, अशी आर्त हाक ती त्याला आपल्या संरक्षणासाठी मारत होती. कान्होपात्रेच्या अपूर्व भक्तीने अखेर तिला सर्वातून मुक्ती मिळाली. विठ्ठलाचे पाय न सोडता त्याच्या चरणी सहज देहत्याग घडावा हे पराकोटीच्या भक्ती अखेरीस अशक्य होतं. कुणी गुरु नाही, काही परंपरा नाही, भक्तीचं वातावरण नाही. अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीने तिने ईश्वर प्राप्ती करून घेतली. म्हणून कान्होपात्रा अद्वितीय ठरते. तिच्या भक्तीमुळे समाजही तिच्या पायाशी नतमस्तक झाला आणि तिला संतपद मिळालं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच व्हिडिओज ऐकण्यासाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.